सिटी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आई फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी सातत्याने उपक्रम राबवणारे उच्च शिक्षित सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे ॲडव्होकेट अरविंद माने यांचा वाढदिवस ऐरोली सेक्टर 4 मधील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाजवळ मोठ्या उत्साहामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। सर्वप्रथम आई फाउंडेशन स्वयंरोजगार, महिला ब्युटी पार्लर, मेकअप सेवा, मेहंदी, शिलाई अशा अनेक महिलांना ओळखपत्र मान्यवर महिलांच्या हस्ते वाटप करण्यात आले। व्यासपीठावर मान्यवरांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुक केले, तसेच महिलांनी त्यांचे औक्षण केले। यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली व ॲडव्होकेट अरविंद माने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ॲडव्होकेट अरविंद माने हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून समाजकार्यामध्ये आहेत। पेशाने वकील असणारे, त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक असणारे अरविंद माने यांनी सामाजिक कामाबरोबरच राजकीय जीवनामध्ये पण पुढे जावं अशी इच्छा आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी अनेकदा व्यक्त केली आणि त्या अपेक्षेतून प्रेरित होऊन त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय काम देखील केलेलं आहे। आज त्यांच्यासारखा सहकारी माझ्यासोबत असणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अतिशय जमेची बाजू आहे। या पुढील काळामध्ये ऐरोली विभागामधून त्यांचं नेतृत्व पुढे जात असताना त्यांनी इथून नगरसेवक म्हणून किंवा त्यांच्या पत्नी ज्या आहेत प्रियंकाताई, त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य करावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी इच्छा आहे। अरविंद माने साहेब यांचे वडील आणि अरविंद माने हे आमचे मित्र आहेत पहिल्यापासून आणि एक समाजसेवा काम करत असताना अशा व्यक्तींना बघून नवीन तरुण पिढी आणि नवीन लोक जी आहेत त्यांना बी कळतं की बाबा समाजामध्ये चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कुटुंब, फॅमिली असे सगळ्यांना पकडून असे राहणारे अरविंद माने आहेत। आणि या माने साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, शांत माणूस आहे आणि प्रेमळ स्वभाव आहे। या स्वभावाला बघून आज एवढे लोक जमलेले आहेत। यांची ही पोचपावतीचे आणि या पोचपावतीला कुठंतरी मातबर अगोदरचे काही यांना कुठंतरी अडचण निर्माण होती असं लक्षात आले, पण हरकत नाही। समाजसेवक हा जन्माला आला पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजे आणि त्या कामातून लोक मग त्यांच्यावर प्रेम करतात। असेच ते अरविंद माने यांना, माने सरांना परत आमच्या महाराष्ट्र मनसेनेकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
हा ॲडव्होकेट अरविंद रेवणसिद्धजी माने यांना प्रथमतः मी ऐरोली विधानसभा अध्यक्ष माधुरी विजयसिंग परदेशी माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आयुष्यवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि खूप पुढे जाऊन समाजासाठी तुम्ही काम करा. आणि ते भावी नगरसेवक आहेत. तुम्ही बघू शकता इथे शेकडोच्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इथं गर्दी होती. यांनी यांचं कार्यालयाचं मागेच ओपनिंग केलं तेव्हाही शेकडो कार्यकर्ते इथे आलेले होते. महिलांसाठी त्यांनी आई फाउंडेशन हे निर्मिती केलेली आहे. त्याच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांचे मिसेस ॲडव्होकेट प्रियंका अरविंद माने आणि ॲडव्होकेट अरविंद माने यांच्या दोघांच्या माध्यमातून त्यांनी आई फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे. आणि त्या माध्यमातून त्या महिलांसाठी रोजगार निर्मितीची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हटलं तर पार्लरचे कोर्सेस, शिवण क्लासचे कोर्सेस, फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस हे सातत्याने ते क्लास उपलब्ध असतात तासाने दिवसभर. आणि त्यासाठी आज यांचा खूप मोठा वाढदिवस इथं साजरा करण्यात आला होता. त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला इथे आलेलो आहोत. त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांनी निवडणूक लागणारच आहे लवकरच, तेव्हा ते सभागृहात त्यांना नगरसेवक म्हणून मला बघायला खूप आवडेल आणि माझ्याकडून त्याला खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद. अरविंदजी माने दादा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं काम खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे, म्हणून आज ही सगळी गर्दी वगैरे दिसली आहे ती त्यांच्या कामामुळे आणि पुढच्या त्यांच्या भावी वाटचालीच्या मी त्यांना शुभेच्छा देते. मी सेक्टर 3ला राहते. माझं नाव रेखा लुबाना आहे आणि आम्हाला अरविंद सरांनी पायावर उभी राहण्यासाठी एक क्लास खोलून दिली आहे आणि त्याला आम्हाला समाधान वाटते की आम्ही आता काही करू शकतात, कमवू शकतात आणि पायावर उभी राहू शकतात. आणि वाढदिवसाने त्यांना आमच्यातर्फे हार्दिक अभिनंदन. ओके. दयानंद रसन बैरे, मी ऐरोली विधानसभा सरचिटणीस. तर मी अरविंद साहेबांना खूप आधीपासून ओळखते आणि त्यांचं खरंच खूप छान काम आहे इथे, म्हणून आम्हाला पुन्हा एकदा अशी भरारी घ्यायला आवडेल की आता आमच्याबरोबर अरविंद साहेब आहेत आणि त्यांच्या कामामध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करूया आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.